हाय फ्रेंड्स, स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. पोहे तर तुम्ही सगळ्या प्रकारचे खाल्ले असतील, पण या इथे मी मटर पोहा केलेला आहे, मटर तवा पोहा. तर रेसिपीला सुरुवात करूया चला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लवकर पटापट सबस्क्राईब करा. तर इथे तवा गरम झाल्यावरती तेल टाकलेलं इथे एक पळी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान आपल्याला तळून द्यायची आहे. आणि ते बारीक कांदा कापून घ्यायचा. इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो कापून टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि असं ना कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लालसर झाला ना की पोहे खायलाही छान लागतात. त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकलेल्या आहेत. तिथे 4 ते 5 मिरच्या, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं टाकायची आहेत. त्याही छान अशा मस्त परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ना इथे बघा मी त्या अर्धी वाटी ना मटर टाकलेले आहेत. आणि छान याच्यामध्ये आपल्याला ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शिजतात याच्यामध्ये हे लगेच, जास्तही शिजवायचे नाही आपल्याला. असे परतून घेतले ना की छान मस्त शिजतात. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, एक 4 ते 5 मिनटं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि कसं मग मटर पण लगेच शिजले जातील. आणि हलवत राहायचं असं सारखं. तर इथे मटर बघा आपले शिजत आलेले आहेत. त्यानंतर इथे 1 चमचा हळद टाकून घेतलेली होती. छान मस्तपैकी परतून घ्यायची आपल्याला. आणि त्यानंतर बघा इथे ना मी पोहे भिजत ठेवलेले होते आणि ते आता बघा ह्याच्यामध्ये तव्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि छान आता मिक्स करूया आपण चला. तर तुम्ही कशा प्रकारे पोहे करता असं काही छान मस्तपैकी. आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही असे कधी पौष्टिक असे आणि हेल्दी असे पोहे केले आहेत का? तर तुम्ही कशा प्रकारे पोहे करता ते मला सांगा. आणि तुम्हाला हे कसे पोहे वाटलेले आहेत तेही सांगा. आणि आपल्या चॅनल पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा तुमच्या रिलेटिव्स फ्रेंडमध्ये. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असेल त्याही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. त्यानंतर इथे एक वाफ काढून घेत आहे. तर हे आपले असे रेडी झालेले आहेत. भरपूर असे हे प्रोटीन आणि हेल्दी असणारे आपले पोहे आहेत. तर जे कोणी वेट लॉस जर्नीवर असेल त्यांच्यासाठी हा उत्तम असा हा डाएटचा पर्याय आहे नाश्त्यासाठी. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा. असे आपले हे मटर तवा पोहा रेडी झालेले आहेत. आपला मटर तवा पोहा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे, लहान मुलांना देखील तुम्ही द्या आणि घरातील इतर मंडळींना देखील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि ही नक्की नाश्ता रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.